जिल्हाधिकारी सांगली माननीय अशोक काकडे साहेब यांनी शिराळा नगरपंचायत कार्यालयासाठी शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत कायमस्वरूपी वापरासाठी देऊन सहकार्य करण्यात यावे अशी मागणी शिराळा शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख व शहरातील विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी यांच्या समवेत जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। तर शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख, रणजितसिंह नाईक, देवेंद्र पाटील, जयसिंगराव शिंदे, पृथ्वीसिंह नाईक, प्रतापराव यादव, प्रमोद नाईक, विश्वास कदम, उत्तम निकम, वसंत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। शिराळा येथील यशवंत ग्लुकोज कारखाना संपर्क कार्यालय येथे 26 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सांगली यांना शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत नगरपंचायतच्या कामकाजासाठी उपलब्ध करून देणेकामी निवेदनासह समक्ष भेट देऊन मागणी करण्याची चर्चा झाली होती। या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांची वेळ घेऊन ही मागणी करण्यात आली। शिराळा हे तालुक्याचे ठिकाण आहे। ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने या शहराचे महत्त्व असून डोंगरी विभागातील हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे। या शहराची वाढती लोकसंख्या पाहून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यासाठी शिराळा नगरपंचायतीला जागेची अत्यंत गरज आहे। त्याचबरोबर शिराळातील सर्व शासकीय कार्यालय, शिराळा पंचायत समिती, दिवाणी न्यायालय, शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती, एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, प्रमुख बँकांची शाखा कार्यालय व इतर शासकीय ऑफिस या परिसरामध्ये असल्याने या मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय आवश्यक आहे। शिराळा तहसीलदार कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत झाल्यामुळे जुनी इमारत कायमस्वरूपी शिराळा नगरपंचायतीला देणे संयुक्त होईल अशी मागणी शिराळा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार सत्यजित देशमुख यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले। यावेळी प्राध्यापक सम्राट शिंदे, उत्तम उर्फ बंडा डांगे, महेश पाटील, सम्राट शिंदे सरकार, वैभव कांबळे, अजय जाधव, प्रतापराव पाटील, सुनील कवठेकर, अवधूत गायकवाड, धर्मेंद्र आलेकर व शिराळा मधील मान्यवर नागरिक उपस्थित होते। जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूज करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे। मोबाईल नंबर 7709 58 59 60।